उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील वीट भट्ट्यांना मोठा तडाखा बसला असून वीट भट्टी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। एकीकडे मजूर टंचाईमुळे हैराण झालेल्या वीट भट्टी व्यावसायिकांना आता अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानं वीट भट्टी व्यावसायिक दुहेरी अडचणीत सापडलाय। उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय आणि त्यामुळे या भागातील वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। आपण आता आलो आहोत जुन्नर तालुक्यातील कुसूर परिसरामध्ये। आपण या ठिकाणी पाहू शकताय या भागातील जे वीटभट्टी व्यावसायिक आहे, या वीटभट्टी व्यावसायिकांचं या भागात झालेल्या जोरदार अवकाळी आणि गारांच्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। थापून ठेवलेल्या ज्या कच्च्या विटा आहेत, या कच्च्या विटा या ठिकाणी पावसामुळे अक्षरशः तुटल्या गेल्यात, त्यांचा अक्षरशः चिखल झालाय आणि त्याचबरोबर ह्या वीटभट्टी परिसरामध्ये आणि ज्या वीटभट्टी बनवण्यासाठी जे चिखलगारे लावलेत, ह्या चिखलगारे अक्षरशः पाण्यात गेलेत। ह्या वीटभट्टी परिसरामध्ये गेल्या अनेक काळापासून या ठिकाणी पाणी साचून राहिले आणि या साचलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी या वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान झाले। आपल्यासोबत आहेत वीटभट्टी व्यावसायिक, काय सांगा? खरं तर या भागात अवकाळी पाऊस झालाय आणि त्यामुळे तुमचं मोठं असं नुकसान झाले। साहेब, आता या पावसामुळे आमचं अक्षरशः म्हणजे आम्हाला अन्नसुद्धा गोड लागत नाही, कारण आज कमीत कमी नाही जरी म्हटलं तर आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे साहेब या पावसामुळं। त्यात दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी आमचा जो सिजनेबल व्यवसाय असतो, हा एक 5-6 महिन्यासाठी आमचा व्यवसाय चालतो। हा व्यवसाय टोटल साहेब असं लेबरच्या अवलंबून असतो। आता लेबर 2-2.5 महिने आम्हाला लेट भेटले, त्याच्यात लेट व्यवसाय चालू झाला, त्यात व्यवसायाला आता गती येण्याचं काम चालू झालं आणि पावसाने, अवकाळी पावसाने हे आमच्या व्यवसायावर पूर्णपणे आमचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आमचं हे लाखो रुपयाचं नुकसान आहे साहेब। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी ज्या आहेत ह्या विटा भिजलेल्या आहेत आणि ह्या विटा पुन्हा बनवण्यासाठी 1 महिन्याचा काळ जाणार आहे। खरं तर 4-5 महिन्याचा ज्या वीट बनवण्याचा सीझन असतो, त्यातच ह्या वर्षी मजूर उशिरा आल्यामुळे वीटभट्टी व्यवसाय उशिरा सुरू झाला होता आणि आता ह्या विटा पावसाने भिजल्यात, वीटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान झालंय। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे।